विश्वगुरु महासत्ता याच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आता शाळा सुरू झालेल्या आहेत लहान मुलांच्या. तर तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की राईट टू एज्युकेशन आपण म्हणतो की आपल्या देशामध्ये प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे. परंतु प्रत्येकाला शिक्षण हे मोफत मिळतं आहे का? आणि जे मिळत असलेलं शिक्षणसुद्धा त्याच्यामध्ये कितीतरी बाजारीकरण झालेलं आहे, भ्रष्टाचारसुद्धा होत आहे. असं असताना तुम्ही जर बघितलं तर खाजगी शाळांमध्ये ज्या ज्या प्रकारच्या नौटंकी सुरू आहे, मोनोपॉली सुरू आहे की शाळेतील सामान हे शाळेतूनच घेतलं पाहिजे, त्याचे गणवेश असतील, पुस्तकं, वह्या ह्या सगळ्या शाळेतूनच घेतलेल्या पाहिजे, अशा प्रकारचं एक दबाव, एक बळजबरी ही शाळेच्या मार्फत होत आहे. महानगरपालिकेच्या शाळा असतील तर त्याच्यामध्ये ज्या मिळणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये पराकोटीचा भ्रष्टाचार होत आहे. राईट टू एज्युकेशन फक्त नावाला आहे, कोणालाही मोफत शिक्षण मिळत नाही. आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या विभागामध्ये वैद्यकीय जी अवस्था आहे त्याचे 3-13 वाजलेले आहे. कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सेवा ही गरजूंना मोफत मिळत नाही. जर मिळालेली सेवा आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे. अशा प्रकारे जी आपल्या देशाची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपले राजकारणी लोक हे राजकारण करण्यामध्ये मशगूल आहेत. आज वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अपघात होत आहेत, त्या अपघाताचं आतंकवादी हल्ले होत आहे, त्या हल्ल्यांची चौकशी, त्या अपघातांची चौकशी ही होत नाही. काही लोक ह्याला दुर्दैवी घटना म्हणतात, काही लोकांना अपघात म्हणतात आणि आपले हात ह्या घटनेपासून, या चौकशीपासून काढून घेतात आणि ह्याची उत्तरं मात्र दिली जात नाही. आणि फक्त धर्माच्या नावाखाली, जाती धर्माच्या नावाखाली हे राजकारण करण्यामध्ये मशगूल आहे. जो पक्ष ज्या नेत्यांना भ्रष्टाचारी म्हणतो त्याच नेत्यांना तो आपल्या पक्षामध्ये घेऊन क्लीन चिट देतो. अशा प्रकारचा सगळा सावळा गोंधळ हा पब्लिकला बघायला मिळत आहे आणि पब्लिक ये सब जानती है. येणाऱ्या काळाच्या निवडणुकामध्ये या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करावा आणि तेव्हाच मतदान करावं. आता महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या आलेल्या आहेत. काय महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जी मुलांना मिळणारी जी व्यवस्था आहे किंवा जे मुलांना मिळणारी जी शिक्षण पद्धती आहे ती योग्य आहे का? ती शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा बऱ्याच ह्या बदल झाला पाहिजे. तर बऱ्याच गोष्टी या मुलांना त्यांच्या शालेय अवस्थेमध्ये शिकवल्या गेल्या पाहिजे. ज्या गोष्टी शिकवल्या जात आहेत त्या योग्य आहेत का? या सगळ्या गोष्टींचा तुम्ही नक्कीच विचार करावा. आणि आपल्या देशामध्ये जोपर्यंत आपली वैद्यकीय परिस्थिती आणि आपली शैक्षणिक परिस्थिती ही बदलत नाही, वैद्यकीय सेवा आणि शिक्षण पद्धती जोपर्यंत पूर्णपणे मोफत लोकांना मिळत नाही, तोपर्यंत मात्र आपल्या देशाचा विकास झाला आहे किंवा आपला देश हा महासत्ता झाला आहे हा फक्त भ्रम आहे.